नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर आज आपण दिनांक 13 मार्च 2026च्या चालू घडामोडी बघतोय. तर आजची पहिली घडामोड आहे की भारताचा पहिला एम्फिबियस ड्रोन म्हणजे उभयचर ड्रोन म्हणजे जो हवेमध्ये उडू शकतो तसेच तो पाण्यामध्ये चालू शकतो असा ड्रोन भारताने तयार केलेला आहे. तर त्याचं नाव आहे अवतार ड्रोन. त्यानंतर दुसरी घडामोड आहे 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पुण्यामधील वाघोली या ठिकाणी होणार आहे. 68व्या क्रमांकाची आहे ती. तर ती पुण्यातील वाघोली या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 2026च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय हा इराण या देशाने घेतला आहे. सध्याचे काही सध्या जे काही युद्ध चालू आहे तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे की आम्ही फिफा वर्ल्ड कप म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. त्यानंतर पुढचं लंडन येथे इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 हा पुरस्कार एका भारतीय व्यक्तीला भेटला ज्यांचं नाव आहे जयंत चौधरी. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील घडामोड बघा. BCCIचा वार्षिक नमन पुरस्कार. तर यामध्ये आपले भारताचे माजी खेळाडू राहुल द्रविड यांना कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार भेटला. तसेच शुभमन गिल याला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार भेटला. तर या होत्या दिनांक 13 मार्च 2026च्या चालू घडामोडी. तुम्हाला चालू घडामोडी कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच जास्तीत जास्त आपलं चॅनल मित्रांना शेअर करा. धन्यवाद.